हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. श्लोक क्रमांक 3 वर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती बरीच विस्तृत आहे. पुढे वाचत राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात, प्रकृती, जीव आणि भगवंत हे एकाच वेळी एकत्र आहेत तरी त्यांचे गुण परस्परात मिश्रित होत नाहीत. हे नीटपणे जाणून घेऊया. हे भौतिक जगत आहे, सगळी प्रकृती आहे, प्रकृतीची अनेक सारी साधनं आहेत आपल्या आसपास. जीव आहे, त्याने भौतिक शरीर धारण केलेलं आहे आणि या शरीरात जीवात्मा राहतो, सोबतच भगवंत परमात्मा रूपात सुद्धा राहतात. तर ही जी प्रकृती आहे, जीव आहे आणि भगवंत आहे, प्रत्येकाचा वेगवेगळे गुण आहेत. प्रत्येकाला एक विशिष्ट असा गुण आहे आणि हे तिघही जे आहेत म्हणजे प्रकृती, जीव आणि भगवंत यांचे गुण परस्परांमध्ये मिश्रित होत नाहीत. तर कशा रीतीने हे आहे ते श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत. वाचूया. ते म्हणतात, भगवंतांनी हे भौतिक जगत जीवांच्या भोगासाठी आणि मोक्षासाठी बनवलं आहे. जसं आपण 7.4 आणि 7.5 हे 2 श्लोक वाचले, ज्यामध्ये भगवंतांनी 7.4 मध्ये आपल्या 8 ज्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार याबद्दल सांगितलं. 7.5 मध्ये भगवंतांनी स्वतःची जी श्रेष्ठ शक्ती आहे जीवात्मे त्याच्याबद्दल सांगितलं. 7.5 भाषांतर वाचते आहे. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे ज्यांमध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तर कशा प्रकारे ही जी भौतिक प्रकृती आहे आणि कशा रीतीने जीव या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेत आहेत हे आपण जाणून घेऊया. तर भौतिक प्रकृती आहे, तिचा गुण आहे भोग्यत्व. भोग्यत्व म्हणजे तिच्या साधनांचा भोग घेतला जातो. तर जीवात्मा आहे तो या भौतिक शरीरात राहतो आहे, या भौतिक जगतामध्ये. तर तो या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जीवात्म्याचा गुण कोणता आहे? भोक्तृत्व. भोक्तृत्व. तर प्रकृतीचा भोग घेतला जातो आहे म्हणजे तिच्या साधनांचा उपभोग घेतला जातो आहे. त्यामुळे भौतिक प्रकृतीचा गुण आहे भोग्यत्व आणि ती प्रकृतीच्या साधनांचा भोग घेण्याचा प्रयत्न करणारा जीव आहे, त्याचा गुण आहे भोक्तृत्व. एवढं आपल्याला कळलंय. आणि भगवंत आहेत ते परमेश्वर आहेत, तर त्यांचा गुण आहे नियंता. तर भगवंत जीवालाही नियंत्रित करत आहेत आणि या प्रकृतीलाही नियंत्रित करत आहेत. एवढं आपल्याला कळलंय. आता पुढे हा मुद्दा समजावून सांगताना श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात भगवंत परमात्मा रूपात जीवात्म्यासोबत कायम उपस्थित असतात. जसं शरीराला एका झाडाची किंवा वृक्षाची उपमा दिली जाते, तर त्याच्या खालच्या फांदीवर जो पक्षी बसलेला आहे, जो फळं खाण्यामध्ये गुंतलेला आहे, तर वरच्या फांदीवरचा पक्षी आहे तो फळं खात नाहीये, तो केवळ खालच्या पक्षाकडे बघतो आहे. तर हे उदाहरण देऊन समजवलं जातं की झाडावरच्या खालच्या फांदीवरचा पक्षी आहे तो जीवात्मा आहे, वरच्या फांदीवरचा पक्षी आहे तो परमात्मा आहे. तर असा हा जो जीव या भौतिक जगतामध्ये भौतिक शरीरात असतो, भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी
हा जीव विविध कार्य करतो. इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतो, कर्म करतो, कर्मफळ भोगतो. कर्मफळ कधी गोड तर कधी कडू अशी असतात. परमात्मा जरी या जीवासोबत त्या हृदयात राहतो आहे, तरी तो परमात्मा कधीच प्रभावित होत नाही. परमात्मा आहे तो तृप्त आहे, त्याला कोणत्याही भौतिक गोष्टीची आवश्यकता नाही. तर हे समजावून पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की प्रकृती, जीव आणि भगवंत हे एकाच वेळी एकत्र आहेत, तरी त्यांचे गुण परस्परात मिश्रित होत नाहीत. म्हणजे कसं ते जाणून घेऊया. असे प्रत्येकाचे म्हणजे भौतिक प्रकृतीचे, जीवाचे आणि भगवंतांचे गुण वेगवेगळे आहेत. तर एखादा सफेद कपडा रंगामध्ये बुडवून रंगीत होतो आणि स्वतःच जे पांढरं असणं आहे, पांढरा रंग आहे तो घालवून बसतो. तर आणि म्हणजेच काय, तर पांढरा रंग असलेला गुण आहे तो कापड सोडून देतो. तर असं इथे होत नाही. प्रकृतीचा गुण आहे, जीवाचा काही विशेष गुण आहे आणि भगवंतांचा गुण आहे, तर ते त्यांचे त्यांचे गुण तसेच राहतात. ते गुण एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. इथे श्रील बलदेव विद्याभूषण एक छोटीशी नोट देत आहेत, टीप देत आहेत, ती वाचूया. भगवंत जरी या भौतिक प्रकृती आणि जीवांच्या संपर्कात असतात, तरी ते कधीच डिस्टर्ब होत नाहीत, दूषित होत नाहीत. जी काही परिस्थिती या भौतिक जगतात निर्माण होते आहे, त्याने भगवंत कधीच दूषित होत नाहीत. भगवंत कायम आपल्या दिव्य स्तरावर राहतात. ते त्या दिव्य स्तरावरून कधीच खाली येत नाहीत. म्हणून भगवंतांना अच्युत असं म्हटलं जातं. जीव आहे तो भौतिक प्रकृतीच्या सानिध्यात राहतो, पण जीव आहे तो कधीच प्रकृती बनत नाही. जीव आहे तो कायम जीव राहतो, तो कधीच प्रकृती म्हणून बदलत नाही. आणि प्रकृती आहे ती सुद्धा कायम प्रकृतीच राहते, ती कधी जीव बनत नाही. तर यासाठी वैष्णव आचार्य समजवतात की कित्येकदा शास्त्रज्ञ म्हणतात की आम्ही वेगवेगळी रसायनं मिश्रित करून एक दिवशी जीवात्म्याची निर्मिती करू. पण हे बोलणं चुकीचं आहे, अशक्य आहे. कारण प्रकृती हे जड तत्व आहे, भौतिक शक्ती आहे. तर भौतिक शक्तीपासून चेतन तत्व जीवात्मा बनू शकत नाही, एवढं आपण जाणलेलं आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.